नमस्कार, मी साटम. हा दुसरा व्हिडिओ आहे असा वीरगळींचा, जो मी डेडिकेट सुद्धा करतो अनिकेत दादांना, कारण त्यांनी मला वीरगळीचा वेड लावलेला आहे. आणि मी त्या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये बोललो होतो, पण ते एडिटमध्ये कदाचित निघून गेलं असेल, की छत्रपती शिवाजी महाराज वास्तू संग्रहालयामधली एक वीरगळ किंवा एक शिलालेख आहे किंवा शिळा आहे, ती मला खूप जास्त आवडते. ती म्हणजे ही इंग्रजीमधली, जी आजपर्यंत तशीच प्रिझर्व करून ठेवलेली आहे. वर आकृती आहे, पर्टिक्युलर सिम्बॉल आहे आणि खाली इंग्रजीमध्ये काहीतरी लिहिलेलं आहे. ज्या वेळेला मी चेक केलं त्यावेळेला मला कळलं की इथे वास्तव्याला असलेल्या पहिल्या पोर्तुगीज व्यापाऱ्याच्या फॅमिलीच्या थडग्याचा हा दगड आहे. पण किती भन्नाट रीतीने हा ठेवलेला आहे, तसाच प्रिझर्व करून. इथे मोर सुद्धा आहे आणि काही वेली सुद्धा आहेत. इथे त्यांचं जे पर्टिक्युलर चिन्ह होतं ते, आणि खाली इंग्रजीमध्ये मजकूर आहे. त्यानंतर इथे अजून वेगवेगळ्या शिळा आहेत. इथे एक वीरगळ किंवा शिलालेख टाईपमध्ये आहे, ज्यामध्ये एक वीर दाखवलेला आहे. खाली वेगळ्याच प्रकारचा प्राणी रथ आहे आणि रथाला बांधलेलं एक प्राणी आहे. हातामध्ये भाला आहे, ढाल आहे वगैरे. त्यानंतर ह्या अरेबिक शिळा आहेत. हा, आता मला तुम्हाला दाखवायचे ते म्हणजे एक वीरगळ आणि दोन गदेगळी. ही वीरगळ आहे, ज्यामध्ये इथे दिसतंय की एक व्यक्ती पूजा करतोय आणि दुसरा पाया पडून उभा आहे. देवता समान कोणतरी व्यक्ती आहे आणि बाजूला त्याचे सेवक दासदासी आहेत. आणि इथे युद्धाचा प्रसंग आहे. त्याच वेळेला ही गदेगळ आहे आणि ही गदेगळ आहे, पण ही जास्त चांगल्या कंडिशन मध्ये नाही. आता ही जी गदेगळ आहे ही तशीच गदेगळ आहे, जी आपण पिंपळेश्वराच्या मंदिरामध्ये गिरगावमध्ये पाहिली होती तशीच, ज्यामध्ये स्क्रिप्ट आहे सूर्य चंद्र, एक घुमट टाईप आहे आणि खाली येतेच आक्षेपार्ह काही लोकांसाठी सेन्सॉर्ड असं चिन्ह, ज्याबद्दलचं एक्सप्लेनेशन आधीही दिलेलं आहे की तुम्ही जर पर्टिक्युलर ह्या बाबतीत जे लिहिलेलं आहे तो गुन्हा केलात तर तुमच्या घरातील स्त्रीला किंवा तुमच्या स्त्रीला गाढव लावला जाईल. इथे अजून काही अरबी भाषेतील शिळा आहेत आणि ही एक खूप जास्त चांगल्या रीतीने मेंटेन केलेली शिळा आहे किंवा शिलालेख आहे, ज्यावर एक कविता लिहिलेली आहे.